विठ्ठल नाना हे नाव बैलगाडा क्षेत्रातील अतिशय टॉप झाला. जवळपास 10 वेळेस हिंदकेसरी किताब विठ्ठल नाना यांनी आपल्या नावाचा केलेला आहे. गेल्या 30 वर्षापासून विठ्ठल नाना बैलगाडा क्षेत्रामध्ये हे आपल्याला दिसत आहे. 30 वर्षाच्या काळामध्ये विठ्ठल नानाने अनेक शर्यतीमध्ये हा गुलाल घेतला. अनेक नामवंत नंदी विठ्ठल नाना यांच्या मार्गदर्शनाखाली एक घडले. त्यातीलच एक नंदी तो म्हणजे रस्तम हिंदकेसरी बकासूर. विठ्ठल नाना हे बकासूरचे जुने ड्रायव्हर. नानामुळेच बकासूर नावारूपाला आहे असे अनेक बैलगाडा क्षेत्रातील जाणकार व्यक्ती हे नेहमी म्हणत असतात. विठ्ठल नाना यांना 30 वर्षाच्या काळामध्ये अतिशय खालच्या पातळीच्या ठिकाणचा सामना हा नेहमी करावा लागला. तरीही विठ्ठल नाना हे डगमगले नाही. संयमाने मैदानावरती त्यांनी बैलगाडा शर्यतीमध्ये बैलगाडा शर्यती जिंकल्या. पण कितीही काही असले तरी प्रत्येकाचा थांबण्याचा हा काळ असतो. त्याप्रमाणे विठ्ठल नाना आज ना उद्या बैलगाडा क्षेत्रामधून निवृत्ती हे घेतील. विठ्ठल नाना अनेक वेळा प्रसिद्ध यूट्यूब चॅनल्सनी मुलाखतीमध्ये विचारलं की विठ्ठल नाना आपण बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती कधी घेणार. विठ्ठल नाना म्हणाले, जोपर्यंत हात पाय चालत आहेत तोपर्यंत बैलगाडा क्षेत्रात हा नाना तुम्हाला दिसेल. तुर्तास विठ्ठल नाना बैलगाडा क्षेत्रातून निवृत्ती घेणार नाही हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे. जे काही व्हिडिओ यूट्यूबवरती प्रसारित होतात ते फक्त व्ह्यूजसाठी असतात. त्या व्हिडिओकडे कोणीही लक्ष देण्याचं काहीच कारण नाही असं विठ्ठल नानांच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या वतीने हे नेहमीच सांगण्यात येत असते.